शिमगाठे। हॅलो. हो मिसेस दुसाने, तुम्ही तिथे काय करताय? हे बघा मिस्टर देसाई, हे माझ्या वडिलांचं घर आणि माझे 2 भाऊ मला खूप जाच करतात, पण माझे वडील म्हणाले तुम्ही अजिबात घाबरू नका, मी आहे, मी बघतो. अच्छा, जाच करतात. आम्ही जाच करतो तुला. नाही तू थांब तिथेच, तुला आल्यावर बघतो मी. अरे नाही रे, विजयाचं एक्झिबिशन होतं ना, मग जरा तिला मदत करत होते. कोण तू? विजयाला मदत? हो का? तू ट्रेनिंग घेऊन आलीस म्हणजे तुला विजयापेक्षा जास्त यायला लागलं का? हे असं काही नाही आहे, जरा आपला टाइमपास रे. अच्छा शाबास, तू टाइमपास कर तिकडे. आणि तुझे ते 200 ड्रेस कोण करणार? तुझे भाऊ? हो, आणि तो बोका. एक काय रे, मला आल्या आल्या कामाला काय झुमताय? जरा मला मुक्त विहार करू दे की. एकदा आधीच 10 दिवस ना त्या ट्रेनिंग मध्ये अगदी शिस्तीने वागले रे मी. हे आता लगेच हे काम बिम नका रे सांगू. आणि काय रे, त्याच्या बायकोशी बोलायला फोन केला असेल ना? हो. पण ती नानामाईंच्या रूम मध्ये आहे आणि बहुतेक तिचा फोन तुमच्या रूम मध्ये आहे. मग देऊ का फोन? देऊ तिला? नाही नाही नको नको, मी करतो तिला नंतर. बरं ऐक, विजयाला मदत कर. कारण काय, तुझे सगळे ट्रेस तीच करून देणार आहे ना नंतर तुला. हे आदित्य, फोन ठेव खाली, चल. ते अर्चू, काय हे मदत करायला आलीस ना आणि फोनवर काय गप्पा मारतेस? चल ठेव फोन, बाय. बावळट कुठे करता? काय ग, काय म्हणत होता? तुझं काय, मला काही येतच नाही म्हणे. विजयाच सगळे ट्रे पूर्ण करणार. मग बरोबरच बोलला तो. विजया घ्या, गरम आहे. संजीवनी, डोक्यात एक आयडियाची कल्पना आली. काय? आपण त्या मनोज आणि चित्रासारखं भांडून बघूया काय? हा, आता हे काय नवीन खूळ? म्हणजे या सगळ्या मागची मनोजची मानसिकता कळते का बघूया. नाही असं काय आहे ज्यामुळे मनोज चित्रासारख्या सरळ मुलीशी असा वागतो? अरे पैसा म्हणावं तर तो भरपूर मिळतोय, चित्राचं प्रेम आहे त्याच्यावर. आपण थोडेफार बोललो त्याला, पण कौतुकही भरपूर केलं की त्या. हो ना, आपल्यावर घसरलंय. ते का असं? मी ना विचार करून करून दमले आता. हा मुलगा असं का वागतो हे मलाही कळेन असं झालेलं आहे. छे, अहो आपल्याला जुमानत नाही तर त्या बिचाऱ्या चित्राची काय अवस्था होत असेल त्याच्या समोर. कसा संसार करणारे देवास ठेव. मी काय म्हणते, सुरेशराव म्हणतात तसं आपण करूया का? म्हणजे त्याच्या भावाच्या कानावर सगळी परिस्थिती घालायची का? काय थोडं थांबूया, सतीशशी बोलतो, मग करूया काय. बर, आपल्याला सगळ्या जगाची काळजी. तू आधी हाताची काळजी घे. काळजी करते, घेते, होईल आता बरा. हो. आणताय ना खायला? हो आणतायत आणतायत. हो आलेच नाना. नानासाहेब, आपली उत्सुकता ताणता येतो, पण तुम्ही सुद्धा ग्रेट आहात. हे बघा काय काय अजीब अजीब असं पदार्थांचं रसायन करत असताना गंमत. सुरेशराव, आमच्याकडे ना खवय्ये आहेत, खवय्ये, खादाड बोके आहेत देसाई. फक्त गंमत काय माहिती का सुरेशराव, खातो आम्ही, मानवतो यांना. झालं, कुठून आहे ना माझ्यावर गाडी घसरायची यांची. इकडे घसरा होता गाडी. होय, घ्या ग मुली, तुम्ही घसरा. घ्या ग तुम्ही पण. झक्कास, झक्कास नानासाहेब, कमाल आहे. वा वा. मला काहीतरी सांगायचं होतं. काय ग? मी परत जाते आज माझ्या घरी. चित्रा, तुम्ही रागावलात नाना. अगं मी रागवण्याचा प्रश्न नाहीये ग चित्रा. मनोज ज्या पद्धतीने तुझ्याशी वागलाय ना, त्या पद्धतीने कुठल्याही पुरुषाने एखाद्या बाईशी किंवा बाईने पुरुषाशी वागता कामा नये. अगं बेसिक रिस्पेक्ट नावाची काही गोष्ट असते की नाही? माणूस अगदी कितीही चिडला, रागावला,
तरी त्यांनी समोरच्याशी बोलताना तो बेसिक रिस्पेक्ट लक्षात ठेवायलाच हवा. आणि तसं नसेल ना तर त्या माणसाच्या मनामध्ये विचारांमध्ये काहीतरी गडबड आहे आणि ती गडबड दूर केल्याशिवाय किंवा दूर झाल्याशिवाय अशा माणसाचे व्यवहार करताना 10 वेळा विचार करायला हवा. आणि तुझं मनोशी नातं काही व्यावहारिक नातं नाहीये ग, भावनिक नातं आहे तुमचं. आणि त्या भावनिक नात्यामध्ये तर या बेसिक रिस्पेक्टला भयंकर महत्व आहे. अरे चुका प्रत्येकाच्याच हातून होतात, पण नाना प्लीज रागावू नका, पण मला वाटतं की मनोजसाठी त्याचा स्वाभिमान सगळं काही आहे. स्वाभिमान दुखावला गेला ना की तो खूप बिथरतो आणि त्यापायी स्वतःच सगळ्यात जास्त नुकसान करून घेतो. त्याला भानच राहत नाही कसलं. एक्झॅक्टली, त्याला कसलंच भान राहत नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे. आणि त्याला ते भान येईपर्यंत तू परत जाऊ नयेस एवढंच मला वाटतंय. आत्ता तू निग्रहानं त्याच्यापासून दूर राहिलीस ना तर माझी खात्री आहे तो भानावर येईल. कारण मुळात तो दुष्ट वाईट नाहीये, फक्त त्याचा चटकन तोल जातो. तू आता त्याच्यापासून दूर राहिलीस ना तर तो हळूहळू तोल सावरायला शिकेल. पण मी त्याला तोल सावरायला मदत करेन ना. अगं तू त्याच्यापासून दूर राहणं हीच मदत आहे ग चित्रा. पण नाना मला काळजी वाटते हो त्याची. अशा वेळी मी त्याच्या जवळ असायला हवं. पण चित्रा, अचानक असा का विचार करायला लागलीस तू? अगं हे सांगतायत ना ते अगदी बरोबर आहे. पण माई, तुम्हीच म्हणता ना समोरच्याला एक संधी द्यायला हवी, क्षमा करायला हवी. अगं हो, पण अगदी बरोबर आहे बाळा तुझं. पण ही सगळी जी तत्व असतात ना ही अशी आंधळेपणाने सरसकटपणे सगळीकडे लावायची नसतात ग. त्याला काही तारतम्य हवं की नाही. ते बघ, त्याला त्याची चूक कळल्यावर तू त्याला क्षमा करायलाच हवीस, हे अगदी बरोबर आहे. पण त्याला त्याची चूक करण्याआधीच जर का तू क्षमा केलीस तर याचा अर्थ वेगळा निघतो ना. तू त्याला क्षमा करत नाहीस तर तुझ्या चुकीची कबुली देतेस असा ग्रह करून बसेल तो आणि मग मात्र सगळीच गडबड होईल. पण मला जायचंय ना प्लीज. म्हणजे मी जर स्वतःहून गेले तर तो नक्की चांगला वागेल, खात्री आहे मला. ठीक नाही, तुझा हट्टच असेल तर आम्ही काय तुला जबरदस्तीने अडवून ठेवणार नाही. काय संजीवनी? हो ना, शेवटी निर्णय हा ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. आपण फक्त सल्ला देऊ शकतो. मग जाऊ मी? जा. सगळं चांगलं होईल अशी आशा करूया आपण. तू म्हणतेस तसं झालं तर आम्हाला आनंदच आहे ग. पण चुकून तसं झालं नाही तर या घराची दारं तुझ्यासाठी नेहमी उघडी आहेत. थँक्यू नाना. अर्चू, माझी निळी फाईल आहे ना ती बॅगवर काढून ठेव. उद्या सकाळी ऑफिसला जाताना विसरलो ना तर वांदे होतील. मी आंघोळ करून येतो, जेवून घेऊया पटकन. काय ग अर्चू, आज माझी 5 वाक्य आणि तुझा फक्त एकच शब्द? बर, एवढंच?
म्हणजे आपला रेशो उलट नाही ना झाला? काय ग, काही झालंय काय तुला एवढं गंभीर व्हायला? नाही काही नाही. तुला भूक लागलीये ना? चल मी काहीतरी खायला देते. नाही. अर्चू, जोपर्यंत काय झालंय हे तू मला सांगत नाहीस तोपर्यंत मला काहीही नकोय. बोल, काय झालंय? अरे अरे वगैरे काही नाही. अर्चू मला सांग, कोणाशी भांडण झालंय का? तुला कोणी काही बोललंय का? नाही ना? मग काय झालंय? तू चेहरा पाडून का बसलीयस? बोल बोल बोल, काय झालंय अर्चू? अरे चित्रा म्हणतीये की ती परत जातीये मनोजकडे. चित्रा परत जाते? हो. म्हणजे मनोज आला होता का? नाही ना. मग? अरे तेच तर काही कळत नाहीये, म्हणून मी अपसेट आहे. म्हणजे घरातले सगळेच अपसेट आहे. अरे पण नानाने चित्राला बजावलं होतं. त्या दिवशी मनोज ज्या प्रकारे बोलला त्यावरून जोपर्यंत मनोज स्वतःहून आपली चूक कबूल करत नाही तोपर्यंत चित्राने तिकडे जायचं नाही. इतकंच कशाला, मनोजला पण ठणकावलं होतं, जोपर्यंत तू चित्राची माफी मागत नाहीस तोपर्यंत चित्रा तिकडे येणार नाही. मग का जाते ही तिकडे? अरे तेच तर कळत नाहीये. चित्रा म्हणतीये की मी घेईन सगळं सांभाळून. मनोजचा म्हणे इगो दुखावला गेलाय आणि त्यानं आता तो स्वतःचं काहीतरी नुकसान करून घेईल, म्हणून म्हणे मला जायलाच हवं. नाही पण अर्चू, हा सगळा प्रकार नानांना माहितीये का? हो माहितीये. त्यांनी सांगितलं सुद्धा, खूप समजावलं. पण शेवटी मग ते सुद्धा म्हणाले की जर तुझा हाच निर्णय असेल तर मग आम्ही नाही अडवणार. खरं आहे. तुला जर मनापासून वाटत असेल की तू जर गेलीस तर तुझा संसार सावरेल तर मग तू जा. हा, उद्या जर काही म्हणजे असं होऊ नये पण जर काही वेडवाकडं झालं, उलट सुलट घडलं तर या घराची दारं तुझ्यासाठी सदैव उघडी आहेत. अरे पण ही चित्रा सुद्धा अशी कशी रे? जरा धीर नाहीये का तिला? तो मनोज हिचा इतका पाण उतारा करतो, पदोनपदी अपमान करत असतो, तर ही चालली आपली लगेच. त्याचा इगो आहे, मग हिला नाहीये का इगो? हिला स्वाभिमान नाही? नाही, कबूल आहे, प्रेमात माणसाने शरण जावं, इगो बिगो बाजूला ठेवावा. पण अरे सतीश, ही आता त्या मनोजच्या इगोलाच शरण जातीये रे. तुझा निर्णय पक्का झालाय ना चित्रा? हो. रागावू नकोस, पण तू परत एकदा विचार करावास असं वाटतंय मला. तू थोडी घाई करतेस असं वाटतंय मला. मनोजच्या मनात जी काही अढी बसलीये ती निघेपर्यंत तुमची मनं जुळणं कठीण आहे चित्रा. तू थोडा धीर धरायला हवायस, थोडी वाट बघायला हवीयस. मनोजची तुझ्याकडे, आदित्यकडे आणि देसाईवाडीकडे बघण्याची दृष्टी स्वच्छ झाली तरच तुमचं नातं पूर्वीसारखं होईल. एक वेळ आदित्य आणि देसाईवाडीचं सोड, पण त्याच्या मनात तुझ्याविषयी जो आकस आहे तो चुकीचा आहे हे तरी त्याला रिअलाइज व्हायलाच पाहिजे. बघ, म्हणजे मी काय लादत नाहीये तुझ्यावर, पण प्लीज तू पुन्हा एकदा विचार करावास असं वाटतंय मला. थोडी घाई होतीये ग चित्रा. त्याच्याकडून काहीतरी हालचाल व्हायला पाहिजे ना ग. निदान त्याचा एखादा फोन तरी यायला हवा की प्लीज तू परत ये म्हणून. त्याच्या मनात जर राग बसलेला असेल तर तुमचं आत्ताचं पॅचअप तात्पुरतं होईल आणि मूळ प्रॉब्लेम तसाच राहील. प्लीज मेघना, मला अडवू नकोस.
मला जायलाच हवं, कारण मनोजसाठी ना त्याचा इगो सगळ्यात महत्वाचा आहे आणि मी नेमका तोच दुखावलाय. त्यापायी ना तो स्वतःच सगळ्यात जास्त नुकसान करून घेईल आणि घेतच असेल, माहितीये मला. खात पीत नसेल वेळेवर, रात्रभर वाचत बसत असेल. एकदा का मी गेले ना की सगळं काही व्यवस्थित होईल. मला लवकरात लवकर जायला हवं मेघना, प्लीज मला अडवू नकोस. आदित्य आला की त्याचा निरोप घेऊन निघेन मी. आई आई चित्रा आत्याचा डिवोर्स होणार आहे का ग? काय? तुला कोणी सांगितलं? नाही, आम्हाला तिघांना असं वाटलं, मला, पल्लव आणि साक्षीला. नाही म्हणजे हे सगळं कशावरून कन्क्लुजन काढलं? अगं आई, ते अष्टविनायक सोसायटी मध्ये राहत होते ना जॅकेटवाले काका, त्यांच्या मुलीचा डिवोर्स झाला. आणि ना ती मीनूच्या शेजारीच राहते. तिने आम्हाला सांगितलं. तिला ना स्टॉपवर सोडायला यायची. आणि हो, ती एकदम चित्रात्यासारखी दिसते. हो, पण चित्रात्तेचा डिवोर्स होणार नाहीये. हा, हे बाकी खरंय की आता तिचं आणि मनोज दादाचं पटत नाहीये, थोडस भांडण होतंय कधी कधी, पण ते प्रयत्न करतायत एकमेकांची पटवून घेण्याचा. म्हणजे बेंचवरचे पार्टनर्स भांडतात तसेच ना बाबा? अगदी तसंच, करेक्ट आहे. अहो बाबा, तुम्हाला माहितीये का, आमच्या वर्गातले मयंक आणि साहिल आहेत ना, ते असेच भांडतात. हो, अहो त्यांनी बाकाच्या मध्यभागी रेष मारून ठेवलीये आणि वहीचं एक जरी टोक दुसऱ्यांच्या भागात गेलो की पट्टीने मारतात एकमेकांना. बापरे. बाबा, असंच मारत नसेल ना मनोज काका चित्रात्याला? नाही नाही नाही, असं काहीही होत नाही, कळलं? मयंक आणि साहिल एकमेकांशी भांडतात ना, पण थोड्या वेळाने पुन्हा एकत्र येतात. अगदी तसंच असतं मोठ्या माणसांचं. म्हणजे चित्रात्या भांडण मिटवण्यासाठी चाललीये का? हो. ए आई, मला खूप भूक लागलीये, मला खायला दे ना, मी आलेच हातपाय धुते. अर्चू, एक गोष्ट लक्षात ठेव, लहान मुलांशी कुठल्याही विषयावर जेवढं म्हणून खरं बोलता येईल ना तेवढं बोलायचं. आता तू मयूला जर का गप्प बसवलं असतंस तर तिच्या डोक्यात हा विषय सतत राहिला असता. बाहेर जाऊन मित्रमैत्रिणींशी याच विषयावर बोलत बसली असते. पण आता बघ, तिच्या डोक्यातून हा विषय भले तात्पुरता असेल पण कुठल्या कुठे निघून गेला. मुलांची एक सायकोलॉजी असते, त्यांना सतत हे वाटलं पाहिजे की आपले आई वडील आपल्याशी बोलताना आपल्याला विश्वासात घेतात. त्याला खूप महत्व आहे. सतीश, किती अवघड असतं नाही हे वय? अर्ध कच्च म्हणावं तर कळत असत किंवा नसतं सुद्धा, पण मयूशी नेमकं कसं वागावं, कसं बोलावं याची करेक्ट नस सापडलीये तुला. गुड. आमच्या मनात नाहीये बाळा, पण तू आता निर्णय घेतलायस तर देवाला नमस्कार करून सांग, मला यश दे म्हणून. आणि पुढच्या येशील ना मनोज बरोबर, तेव्हा हसत खेळत आनंदाने येशील, होय ना? हो माई. तुझा निर्णय पक्का आहे ना बाळा? ठीक आहे, पण कुठल्याही क्षणी पुन्हा वळावं असं वाटलं तर कुठलाही अनुमान करू नकोस. हे घर तुझंच आहे. सांभाळून जा, सगळं काही व्यवस्थित होईल.
हं? जा. आनंदी राहा बाळा. यश दे बाबा पोरीला. आदित्य, निघते मी. मेघनाने सांगितलं मला फोनवर. फायनल? हो, डोंट वरी, कॉन्फिडेंट आहे मी. दॅट ऑफकोर्स इज ग्रेट. पण चित्रा, मनोजच्या मनात काहीही असू देत, आणि तूच म्हणतोस ना की प्रेमात कधीही इगो मध्ये आणायचा नसतो. मग हो, पण चित्रा दरवेळी. आदित्य, माझा इगो बाजूला ठेवते ना मी. ओके